विघ्नहर्ता गणपती गजानन, विद्येची देवता माता सरस्वती, संपत्तीची देवता माता लक्ष्मी, इथली ग्रामदेवता, स्थानदेवता, सर्वांच्या कुलदेवता आणि इष्टदेवता यांना मनोभावे नमन करून फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची रेनी क्रिकेटची मानाची स्पर्धा मयूर स्पोर्ट चषक 2024 या स्पर्धेत मायक्रोफोनवरून मी बादल चौधरी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आजच्या दिवसातील पहिला सामना अगदी सहज जिंकतोय विघ्नेश वॉरियर्स वायरी संघ ओमकार तळगावकर या सामन्याचा सामनावीर ठरतोय आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या समोर आई पावणाई माडखोल संघ जिंकतोय, नाणेफेक स्वीकारतोय क्षेत्ररक्षण आणि सलामीची जोडी श्रीदेव वेताळ वराड संघाची। पंचांना आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल, खास आपल्यासाठी सामने 6 षटकांचा खेळवण्याचा मानस आहे, मात्र यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य खूप महत्त्वाचं, कारण वेळ ही कुणासाठी थांबत नसते आणि या वेळेचा सदुपयोग करणं आपल्या हातात आहे। त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती असेल, लवकरात लवकर आपण मैदानावर यावं, आपली जागा सांभाळावी। आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा हे वेळेचं महत्त्व किती असतं हे श्रीलंकेच्या एंजेलो मॅथ्यूज पेक्षा अन्य दुसरा कोणी चांगल्या प्रकारे सांगू शकेल असं मला वाटत नाही। पंचांचा इशारा येतोय। स्पर्धेचे पंच बंटी केरकर सर, उमेश मांजरेकर सर, मंगेश धुरी सर, दीपक धुरी सर यांच्यासोबत आमचे स्कोरर योगेश पेंडुरकर आणि आमचे साथी समालोचक गुरुवर्य हरेश पंड्या सर, प्रसाद परब सर आणि अमोल जमदाडे सर। सामन्याची सुरुवात, इनिंगची सुरुवात, पहिला चेंडू खूपच आखूड टप्प्याचा, पंचांचा इशारा येतोय वाईडचा। श्रीदेव वेताळ वराड संघ आपला 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये कंपल्सरी आहे, आपल्यापर्यंत आवाज जात असेल तर। प्रवीण मिटबावकर 12वा खेळाडू म्हणून श्रीदेव वेताळ वराड संघाच्या वतीने वेळेवर उपस्थित होत आहेत। अगदी अजून काही सेकंदाचा जर वेळ झाला असता तर कदाचित 5 धावांची या स्पर्धेतील पहिली पेनल्टी आपल्याला पाहायला मिळाली असती। प्रवीण सर, आपलं मनपूर्वक स्वागत। पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तेजस तळगावकर। यावेळी आवाज येतोय बॅटची कड, पहिल्या विकेटचं पतन। पहिल्या चेंडूवर तुषार सकपाळ माघारी परत आहेत। खूप मोठी अपेक्षा होती तुषार सरांकडून। तर मित्रांनो, जगप्रसिद्ध असणारा हा मयूर ब्रँड आणि ज्या नावावरून मयूर हे नाव, ज्या व्यक्तीच्या नावावरून तो आमचा मित्रवर्य मयूर आपल्याला दिसतोय स्क्रीनवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात मयूरच्या शुभ हस्ते होते। धन्यवाद मयूर। आज मयूर स्पोर्ट्स हे नाव क्रीडा क्षेत्रामध्ये ब्रँड बनलंय। मयूरच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन। आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने। पंचांचा इशारा येतोय नो चेंडू, पाठोपाठ फ्री हिट। नवीन लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणे फ्री हिटचा चेंडू नेहमीच जोड्याने येतो, सोबत फ्री हिट घेऊन येणारा हा नो बॉल। पुन्हा एकदा बॅटची कड, पण हा फ्री हिटचा चेंडू। विकास माळेश्वर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठं नाव विकेटकीपरच्या भूमिकेत तुषार सकपाळ यांना पहिल्या चेंडूवर माघारी परतल्यानंतर संघाची धावसंख्या 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। नवीन फलंदाज स्वागत। लेफ्ट हँड शॉट मिड विकेटच्या दिशेने, स्क्वेअर लेग आणि मिड विकेट अशा 2 खेळाडूंच्या मधोमध हा चेंडूचा प्रवास, सीमा रेषा पार, मॅक्झिमम मयूर स्पोर्ट षटकार। गतवर्षीच्या स्पर्धेतून काही नवीन गोष्टी आपल्याला या स्पर्धेसाठी खास पाहायला मिळतात। खास या स्पर्धेसाठी बनवलेले हे सुंदर पिच आणि या पिचचा वापर बॅटरसाठी थोडासा फेवरेबल होतोय का? यापूर्वीच्या सामन्यात आपण पाहिला विशाल लुडवेचा रिव्हर्स स्वीपचा स्विच हिटचा षटकार। पावसाळी क्रिकेटमध्ये, रबर क्रिकेटमध्ये प्रसाद सर, रिव्हर्स स्वीप खेळणं थोडंसं जिकिरीचं असतं, कारण स्किट होऊन येणारा चेंडू शरीरावर आदळण्याचा, दुखापत होण्याचा धोका। मात्र विशाल लुडवे डर के आगे जीत है। विशाल लुडवेला माहिती आहे जेवढं रिस्क आपण घेणार तेवढं प्रॉफिट आपल्याला संघाला होणार। आणि विशालने रिव्हर्स स्वीपचा एक सुंदर खणखणीत षटकार यापूर्वीच्या
सामन्यात आपल्याला दाखवला. स्ट्रायकर एंडवर स्वागत या षटकाराने स्वागत करतोय स्वागत गोलंदाज तेजसचं. धावसंख्या स्थिरावलेली एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिलं षटक पहिला सामना लो स्कोरिंगचा फक्त 19 धावांचा. पण त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. आखो टप्प्याचा चेंडू. अशाच 2 आखो टप्प्याच्या चेंडूवर पहिले 2 फलंदाज एक फलंदाज माघारी परतला होता. त्यामुळे स्वागतने या चेंडूवर कट करण्याचा प्रयत्न टाळला. मोह आवरला. चेंडू सोडून दिला विकासकडे. पहिल्या षटकाची होते सांगता. धावसंख्या होते 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. हरीश सर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टॅलेंट या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच षटकामध्ये तुषार सकपाळ बाद झाले. तुषार सकपाळ, हरीश सर आणि प्रसाद सर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात टॅलेंट किती आहे तर तुषार सकपाळ हे एक वेगळं नाव, मोठं नाव. कारण अवघ्या वयाच्या 27व्या वर्षी, फक्त 27व्या वर्षी एखाद्या हायस्कूलचं मुख्याध्यापक पद सांभाळणं हे या व्यक्तीने आपल्या महत् कष्टाने आणि अभ्यासाच्या जोरावर साध्य करून दाखवलंय. सध्याच्या घडीला क्रिकेटमधील एक मोठं नाव. आणि युनिव्हर्सिटीच्या स्पर्धेमध्ये डॅकॅथलॉन ही एकूण 10 प्रकारच्या क्रीडा प्रकारची स्पर्धा होते. आणि युनिव्हर्सिटी लेवलला डॅकॅथलॉनमध्ये 2 वेळा सुवर्ण पदक तुषार सकपाळ सरांच्या नावे आहे. आज थोडासा कठीण काळ होता तुषार सरांसाठी. 0 चेंडूवर माघारी परतल्यानंतर पहिल्या षटकाची संगता 8 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात. बॉलिंग मार्कवर दीपू. खराब चेंडू. बीमर होता गौरव साठी. गौरव हिरलेकर पूल करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव. नो +1 आणि त्या पाठोपाठ फ्री हिट. गौरव हिरलेकर हे सुद्धा एक मोठं नाव आहे. वराड गावचा हा गुणवान खेळाडू. गतवर्षी बेळगाव मध्ये जाऊन ज्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पाणी बेळगाव पर्यंत प्रतिस्पर्धी खेळाडूंना पाजलंय असा गौरव. नॉन स्ट्रायकर एंडवर स्वागत. यावेळी हा सलग दुसरा फ्री हिटचा चेंडू स्वागतला खेळायला मिळतोय. आणि दुर्दैव असेल की गोलंदाजाचं सुदैव, हे दोन्ही फ्री हिटचे चेंडू निर्धाव ठरतात. स्वागत टप्पा पडल्यानंतर आत येणारा चेंडू खेळावा की सोडून द्यावा या द्विधा मनस्थितीत विकासच्या दिशेने. विकेट किपरच्या भूमिकेत दिसणारा विकास माडेश्वर या खेळाडू बद्दल सुद्धा जेवढं बोलावं तेवढं थोडं. धावसंख्या स्थिरावली 10. स्वागतचा फटका. बॅट चिकाट. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. सुरक्षित क्षेत्रामध्ये चेंडू पडतो. एक वेळ वाटलं होतं हा क्षेत्ररक्षक या झेलासाठी प्रयत्न करेल, एखादी डाईव्ह बघायला मिळेल. कारण पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर एक संधी असते खेळाडूंना डाईव्ह मारण्याची. आणि बऱ्याच वेळा पावसाळी क्रिकेट अमोल सर माझ्यासारखे खेळाडू खेळण्यापेक्षा डाईव्ह मारण्याला जास्त प्राधान्य देतात. कारण हा आनंद लुटणं हा स्वर्गीय आनंद. यावेळी गौरवसाठी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वेग मिळवतोय चेंडू. स्किट होतोय. विकेट किपर विकासच्या दिशेने. धावसंख्या 11. 1-1-11 सिंगल. नेल्सन फिगर. दीपू यावेळी वाढती धावसंख्या थोडासा आळा घालतोय. गौरवचा फटका फाईन लेगच्या दिशेने. घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल का? पंचांचा इशारा येणं बाकी. एकेरी धाव पळून पूर्ण होते आणि एकेरी धावेनेची धावसंख्या होते ती 12. दुसरं षटक प्रगतीपथावर. दीपू पहिल्या षटकात तब्बल 8 धावा तेजस एक्सप्रेस कडून खर्च झाल्या. पण त्यानंतर धावसंख्येला थोडासा लगाम. ब्रेक. स्पीड ब्रेकर. यावेळी स्वागत आडव्या बॅटने खेळण्याचा सफल प्रयत्न. निर्धाव चेंडूने सांगता होते. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक राहतोय. आजच्या दिवसात कॉमेंटरी बॉक्समध्ये कॉमेंटेटरची मेजवानी आपल्याला पाहायला मिळेल. हिंदी समालोचनाचा बुलंद आवाज. हिंदीच नव्हे तर हिंदी, मराठी, उर्दू, गुजराती अशा अनेक भाषांवर ज्यांचं प्राबल्य असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य समालोचक हरीश पांड्या सर. आणि सोबत कोकणचा गोड मंजूळ गोड आवाज प्रसाद परब आणि अमोल जमदाडे सर. सांगत होते निर्धाव चेंडूने समाप्त होते दुसऱ्या षटकाची. धावसंख्या होते ती 12. आणि आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. पण आतापर्यंत 3 झेल टिपलेत ते विकासने, जो आहे विकेट किपर विकास माडेश्वर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे. कदाचित टेनिस क्रिकेटमध्ये हे नाव तुमच्या जास्त परिचित नसेल. पण जे खेळाडू अंडरआर्म क्रिकेट खेळतात, खास करून हँडलॉक प्रकारचं अंडरआर्म, त्यांना विकास माडगुत हे नाव पूर्ण परिचित असेल. सावंतवाडी तालुक्यातील एक गुणवान खेळाडू. अंडरआर्म क्रिकेटचा एक बेताज बादशाह म्हणून ज्याला ओळखले जातं. आणि अमोल सर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं. पण लाईट बॉल क्रिकेटवर ओव्हरआर्म क्रिकेट हे सिंधुदुर्गात काही मर्यादित भागामध्ये खेळलं जातं. आणि ते खास करून माडखोलमध्ये. त्या माडखोलचा हा खेळाडू आणि हा संघ. पुन्हा एकदा बॅटची काढ. विकास मला वाटतं येताना येऊनच हाताला मोठ्या प्रमाणावर आंबोलीच्या जंगलातील
गम खळ लावून आलाय आणि त्यामुळे आतापर्यंत हे 4 झेल टिपतोय. त्यातील एक होता फ्री हिटचा, त्यामुळे 3 गडी बाद होत आहेत आणि तिन्ही झेल विकासकडे. अंडरआर्म क्रिकेटमधील एक मोठं नाव आज ओराम क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा आपला झेंडा अगदी तेजाने तळपवतोय. भाऊ स्पोर्ट माडखोल, पिना स्पोर्ट माडखोल हे आमच्या 2 मित्रांचे अंडरआर्म क्रिकेटचे संघ ज्या गावातून येतात त्याच माडखोल गावचा हा गुणवान संघ आई पावणाई माडखोल संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय. समोर दिसणारा श्रीदेव वेताळ वराड संघ या पंचक्रोशीतील, दशक्रोशीतील, तालुक्यातील, जिल्ह्यातील एक गाव एक संघ धर्तीवरचा एक प्रबळ संघ. खराब खराब चेंडू, टप्पा पडल्यानंतर जास्त वेगावर स्वार होण्याचा इरादा थोडासा असफल. पुन्हा एकदा वाईड बॉल. मंगेश धुरी सरांचा इशारा येतोय. एक बाउन्सर समाप्त होतोय. जी मुभा गोलंदाजाला एका षटकात एक बाउन्सर टाकण्याची. भविष्यात कदाचित एका षटकामध्ये गोलंदाजांकडे 2 बाउन्सर टाकण्याची परवानगी येईल. IPL मध्ये त्याची ट्रायल झाली, पण अजूनही त्याला MCCची मान्यता, MCBची मान्यता, ICCची मान्यता मिळणं बाकी. यावेळी पुढे सरसावतोय, चेंडू कट करतोय. गली रिजन मध्ये चेंडूचा प्रवास. एकेरी धावेसह धावसंख्या 14 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. उतरत्या क्रमाने ही धावसंख्या पहिल्या षटकात तब्बल 8 धावा, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात फक्त 4 धावा आणि या षटकात आतापर्यंत फक्त 2 धावा. बॉलिंग मार्कवर तेजस पुन्हा एकदा. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघत राहतोय. या क्षेत्ररक्षकाला चेंडू दगा देतोय. डीप मध्ये होता पॉइंट, पण या डीप पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. मयूर स्पोर्ट चौकार. ज्या चौकाराची गरज होती, घाऊक स्वरूपात धावसंख्येची आवश्यकता होती, तो अति आवश्यक चौकार पाहायला मिळतंय अवधूतच्या बॅटमधून. अवधूत दत्त महाराजांचं हे नाव. बॉलिंग मार्कवर आपल्या संघासाठी श्री दत्तांसारखा उभा राहील का? एका बाजूने संघाची पडझड. निलेश जो आलाय नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने, अजूनही सामना करणं बाकी आहे. धावसंख्या थोडीशी अडखळते. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. योगेश पेंडुरकर आमचे मित्रवर्य, उत्कृष्ट समालोचक, आज स्कोरर आणि समालोचक अशा दुहेरी भूमिकेमध्ये. 3 बाद 18. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तेजस. फुलटॉस लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव तर नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा इरादा असेल का? निलेश डेंजर यांच्या दिशेने वेगात पाऊलं वळवतोय. आणि क्रिकेटमधले काही बेसिक रूल आहे. बेसिक क्रिकेट आपल्याला शिकवतंय. जर आपल्याला दुसरी धाव घ्यायची असेल तर पहिली धाव घेतानाच आपल्याला दबाव ठेवावा लागेल क्षेत्ररक्षकांवर. निलेशने नेमकं हेच केलं. नॉन स्ट्रायकर एंड वरून स्ट्रायकर एंडच्या दिशेने वेगात पोचला. त्यानंतर महाप्रचंड वेगाने पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने. महाप्रचंड वेग हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला वडापाववाले चाचा नक्की आठवले असतील. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं. सेन्सिबल क्रिकेट अवधूत कडून. चौकार वसूल केला. त्यानंतर सलग 2 चेंडूवर 2 डबल. रेनी क्रिकेट, पावसाळी क्रिकेटमध्ये, रबर क्रिकेटमध्ये 2 धावा पळून काढणं खूप जिकिरीचं असतं आणि ही जिकिरीची गोष्ट सलग 2 वेळा सार्थ ठरवत आहेत निलेश आणि अवधूत. धावसंख्या 22-22. सन्माननीय राकेशजी डगरे मैदानावर उपस्थित आहेत. राकेशजी, आपल्याला विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. मयूर स्पोर्ट चषक 2024 मध्ये राकेशजी डगरे आपलं हार्दिक हार्दिक मयूर स्वागत. तेजस. षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू. अवधूत शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने हा हाफाटेड शॉट घेतोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत 2 धावेसाठी वळवलेली पावलं. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि त्यानंतर एक स्लाइड. अवधूत 2 धावा पूर्ण करतोय. ब्रेक लागला नव्हता अवधूतचा. अवधूत नशिबवान आहे, तिथे थांबलास. जरा पुढे गेला असता तर थेट वराड पेंडूर. विकास सुद्धा एन्जॉय करतोय. विकास पुढच्या ठेस मागचा शहाणा अशी एक सुंदर मराठी म्हण आहे आणि त्यामुळे पहिल्या इनिंग मधील हे खेळाडू बघतील कुठे कुठे घसरण आहे. धावसंख्या होते 24. 3 षटकांची सांगता. कुठे कुठे घसरण आहे आणि दुसऱ्या इनिंग मध्ये हे खेळाडू त्या घसरणीपासून थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न करतील. पण ही सुद्धा एक मजा आहे, हा आनंद आहे आणि या स्वर्गीय आनंद आपल्याला गेली 3 वर्ष मयूर स्पोर्ट चषक 2024 या स्पर्धेत या 3ऱ्या वर्षी सुद्धा मिळतोय. असे सुंदर निसर्गरम्य मैदान. हरीश सर, प्रसाद सर, समोर दिसणारा डोंगर, या डोंगरावर पडणारा पाऊस आपल्याला दिसतोय. पण कधी काळी हा डोंगर पैशांच्या पावसासाठी सुद्धा जगभरात चर्चेत आला होता.
त्याच पैशांच्या पावसाच्या डोंगरासमोर आपण सर्वजण आज खरा पाऊस आणि त्या पावसामध्ये पावसाळी क्रिकेट सुद्धा. बॉलिंग मार्कवर दीपू वैयक्तिक दुसरं सांघिक, चौथं षटक घेऊन 8 धावांची सरासरी, 3 षटकांची संगता. लंगऑफच्या दिशेने एकेरी धावेसाठी खेळलेला फटका निलेश मला वाटतं पहिल्यांदाच स्ट्रायकर एंडवर येतोय. एकेरी धावेने आपल्या खात्याची सुरुवात करतोय. राकेश इटगरे आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. धावसंख्या होते ती 25 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात एका सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने श्रीदेव वेताळ वराड संघ वाटचाल करेल का? कारण समोर आई पावणाई माडखोल सारखा एक दर्जेदार संघ. यावेळी बॅट हातातून सुटते अवधूतच्या. एकेरी धाव. अमोल सर मगाशी म्हणत होते हातातून बॅट सुटण्याची मजा अनुभवण्यासाठी क्रिकेट अनुभवावं लागतं. मात्र त्याच वेळी शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिडविकेटचे खेळाडू तिथे जेव्हा क्षेत्ररक्षण करतात तेव्हा त्यांच्या डोक्यात काय चालू असतं हा अनुभव सुद्धा घेण्यासारखा असतो. रेनी क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त भीती या 2 खेळाडूंकडे असते, कारण जेव्हा फुल फ्लोमध्ये स्विंगमध्ये बॅटर बॅट फिरवतात तेव्हा हातातून निसटलेली बॅट या खेळाडूंच्या दिशेने जाण्याची शक्यता जरा जास्त असते. धावसंख्या 25. सुंदर चेंडू, अतिशय सुरेख कौतुक करावं लागेल दीपूचं. वैयक्तिक पहिल्या षटकात सुद्धा दीपूने खूप चांगली गोलंदाजी केली होती. टप्पा पडल्यानंतर आत येणारे सुंदर इनस्विंग चेंडू दाखवले होते. यावेळी सुद्धा अगदी तसाच चेंडू अवधूतसाठी. ग्लोजची गरज या खेळाडूंसाठी. राजू भालेकर सर खरोखरच आपले मनपूर्वक आभार आहेत, कारण पहिल्या वर्षी ज्यावेळी येथे रेनी क्रिकेटची स्पर्धा भरवली होती त्यावेळी खेळाडू आपल्या जवळपास जास्तीत जास्त खेळाडू आपल्या टेनिस क्रिकेटच्या आविर्भावात वेशात आले होते. गतवर्षी थोडासा बदल झाला होता, पण गतवर्षी सुद्धा बरेचसे खेळाडू आपल्या रेग्युलर टेनिस बॅटने खेळत होते. पण या वर्षाचं क्रिकेट थोडंसं बदललेलं. अगदी रेनी क्रिकेटसाठी साजेसा असा ड्रेस आणि सोबत जवळपास सगळ्या संघांकडे खास रेनी क्रिकेटच्या बॅट्स पाहायला मिळत आहेत. यावर्षी मॅन ऑफ द मॅचसाठी पावसाळी क्रिकेटसाठी वापरले जाणारे खास शूज देण्यात येत आहेत आणि त्यामुळे पुढच्या वर्षीच्या स्पर्धेत मला वाटतं सगळे खेळाडू अशा शूजसह खेळताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको. एक ब्रँड बनलाय मयूर. सिंधुदुर्गात 2 ब्रँड आहेत मयूर नावाचे. एक मयूर स्वरांचा दशावतार मयूर गवळी आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील एक मोठं नाव, वलयांकित नाव, ब्रँडेड नाव म्हणजे मयूर स्पोर्ट. दीपू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धावेचा खर्च. अवधूत स्ट्रायकर एंडवर. स्ट्रेट ड्राईव्हचा एक सुंदर फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. दुसरा तिसरा टप्प्या पडल्यानंतर चेंडूचा प्रवास. मयूर चौकार. कौतुक करावं लागेल अवधूतचं. दीपूच्या वेगाचा फायदा उठवला. लॉफ्टेड शॉट आणि या बदललेल्या ग्लोजचा पुरेपूर वापर अवधूतसाठी होतोय. ग्रिप मिळते अवधूतला. बॉटम हँडवर अगदी कडक कठीण अशी ग्रीप आणि या ग्रीपचा वापर करून हा सुंदर मयूर चौकार. भरकटतोय डाव्या एसटीच्या बाहेर. या चौकारानंतर दबाव परावर्तित होतोय गोलंदाजांवर. ज्या दीपूने सुरुवातीपासून गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं तो दीपू या चौकारामुळे थोडसा निराश होतोय का? धावसंख्या 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर. दीपूचा पुढचा चेंडू पुढे सरसावतोय. आखू टप्प्याचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. वाईड +1. 2 धावा या चेंडूवर आणि धावसंख्या होते 32. पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात 4 धावा, त्यानंतर 12 धावा आणि या षटकात सुद्धा एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. आतापर्यंत 8 धावा 5 चेंडू मध्ये दीपू खर्च करतोय. शेवटचा चेंडू असेल स्ट्रायकर एंडवर. निलेश आपला वैयक्तिक एकेरी. 4 चेंडू. यस, करेक्शन. आमचे एमसीए पॅनलचे पंच बंटी केरकर सर लगेच कॉमेंटेटरची चूक दुरुस्त करतायत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे आमचे सगळे मान्यता प्राप्त पंच, एमसीए पॅनलचे पंच. आणि हरीश सर, अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पहिले पंच, वायबा एक्झाम पास झालेले बंटी केरकर सर यावेळी आपल्याला दिसत आहेत नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने. एकेरी धाव. ट्रिपल नेल्सन. 33 फॉर 3. 3 गड्यांच्या मोबदल्यात 33. फुलटॉस. पंचांचा इशारा नो +1 आणि त्या पाठोपाठ येणारा फ्रीट.
आमचे मित्रवर्य अमोल जमदाडे सरांचं एक फेमस वाक्य फ्री हिटसाठी, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. अमोल सर, फ्री हिटचा चेंडू आणि या फ्री हिटच्या चेंडूचा यावेळी वापर होईल का? कारण यापूर्वी 2 फ्री हिट आपण बघितले, दोन्ही वेळेला अवधूत होता स्ट्रायकर एंडवर, दोन्ही वेळेला चेंडू निर्धाव पडले. यावेळी पहिल्यांदाच फ्री हिटसाठी निलेश स्ट्रायकर एंडवर सज्ज. धावसंख्या होते ती 35-35. एका मोठ्या फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल करतोय श्री बेता वराड संघ. फ्री हिटच्या चेंडूवर लॉफ्टेड शॉट, माठवा पार, डोंगरा पार, गडग्या पार, डायरेक्ट चंद्रार. मयूर षटकार. 41. चार षटकांची सांगता. धावसंख्या होते ती 41. अवधूत आणि निलेशी जमलेली जोडी. अवधूतने एकदा आपल्या संघ सहकाऱ्यांकडे पाहून स्कोर विचारला. स्कोर 41 हा कळल्यानंतर त्याला डगआउट मधून त्याच्यासाठी सूचना येते की सामना 6 षटकांचा आणि 6 षटकांचा सामना आहे हे कळल्याबरोबर अवधूत अजून थोडा खुश होतोय, कारण अवधूतची बॅट बोलते, निलेशची बॅट बोलते, अजून 12 चेंडू खेळायला मिळतील या इशाऱ्याबरोबरच अवधूत खुश होतोय. पण ही खुशी बॅटिंगमध्ये धावसंख्येमध्ये परावर्तित होईल का? 4 षटकांची समाप्ती, 10.25 ची धाव सरासरी. नांदोसच्या डोंगरावर पैशांचा पाऊस पडेल न पडेल, पण या ठिकाणी धावांचा पाऊस मात्र. मयूर चषक 2024 बॉलिंग मार्कवर सुहास. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक. आपल्या संघ सहकाऱ्यांच्या मुखावर सुहास्य पसरवेल का? पहिल्या 2 षटकांमध्ये आई पावणाई माडखोल संघाने वर्चस्व गाजवलं होतं या सामन्यावर. या इनिंगवर मात्र मागच्या 2 षटकामध्ये तब्बल 29 धावा. यावेळी बॅटची कड, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, एकेरी धावेनिशी स्ट्राईक होते. रोटेट षटकार ज्याच्या बॅटमधून पाहिला तो निलेश डावखरे हाताचा बॅटर निलेश वेंगुर्लेकर. एक मोठं नाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. बॅट बांधण्याची कला ज्याला अवगत आहे आणि एकापेक्षा एक सुंदर बॅट बांधून तो अजून थोडा जास्त भक्कम करून देतो असा हा निलेश स्ट्रायकर एंडवर. डावखुरे हाताच्या बॅटरसाठी राईट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू निर्धाव स्वरूपात होतोय समाप्त. धावसंख्या 42. 42. 3 चेंडू होत आहेत समाप्त. सुहास. यावेळी पुढचा चेंडू. सुहासने एक गोष्ट चांगली केली, फलंदाजापासून चेंडूचा टप्पा खूपच लांब ठेवला. पुन्हा एकदा एक खेळाडू मैदानावर स्लाइडचा आनंद लुटतोय. एकेरी धावेनीची धावसंख्या होते 43. 4 चेंडूंची सांगता. 5वं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च करतोय या षटकात. मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा फटका. एकेरी धावेवर फक्त समाधान. पहिल्या 4 षटकांमध्ये ओसंडून वाहणारी ही धावसंख्या या षटकात मात्र थोडासा लगाम. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा आणि धावसंख्या 44. 44. षटकाचा शेवटचा चेंडू बाकी. निलेशचा फटका यावेळी मिड ऑनला क्लिअर करून लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण. डेंजर एंडच्या दिशेने अवधूत जाईल का? निलेश नकार देतोय, कारण निलेश स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं निलेशला जास्त सोयीस्कर वाटतंय. शेवटच्या षटकासाठी, शेवटचे 6 चेंडूसाठी थोडीशी आक्रमक फलंदाजी करावी लागेल. समाप्त होत आहे षटक क्रमांक 5 आणि एकूण धावसंख्या होत आहे ती 45. पहिल्या 3 षटकांमध्ये धाव सरासरी होती 8 धावांची. 4थ्या षटकात ही धाव सरासरी झाली होती 10.25. या षटकात मात्र धाव सरासरी थोडीशी खाली येते, कारण सुहास खर्च करतोय फक्त 4 धावा आणि 10.25 धाव सरासरी आता मात्र 9 पर्यंत थोडीशी घसरते. शेवटचे 6 चेंडू बाकी. स्ट्रायकर एंडवर निलेश वेंगुर्लेकर. नॉन स्ट्रायकर एंडवर अवधूत. 2 चौकारानिशी आणि स्ट्रायकर एंडवर निलेश 1 षटकारानिशी. बॉलिंग मार्कवर बाबल. शेवटचं षटक. आजच्या दिवसातील पहिला सामना लो स्कोरिंगचा, पण दुसरा सामना हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. मालवण तालुका वर्सेस सावंतवाडी तालुका. मालवण तालुक्यातील श्रीदेव वेता वराड हा ताकदवान संघ समोर असेल. सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत लपलेला माडखोल गावचा आई पावणाईचा हा संघ. पहिला चेंडू वाईड. एकेरी धावेनिशी 46. पुन्हा एकदा वाईड.
चेंडू खूप सुंदर होता, चेंडूचा टप्पा खूप सुंदर होता, दिशा मात्र थोडीशी भरकटलेली. दिशेवर बाबलला यावं लागेल. धावसंख्या 47-47. अजूनही 6 चेंडू या इनिंगचे बाकी. खोलवा टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून पुन्हा एकदा सीमारेषा पार, मॅक्झिमम डायरेक्ट चंद्रार, मयूर षटकार. अर्धशतक फलकावर लागतंय श्रीदेव वेता वराड संघाचं. टाळ्या तर नक्कीच वाजतील वराड संघाकडून. धावसंख्या होते 53. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर वाईड आल्यानंतर लगोलग बाद झाले होते तुषार सकपाळ. त्या पाठोपाठ गौरव बाद झाला होता, स्वागत बाद झाला होता. पण यावेळी खिंड लढवतायत हे दोन खेळाडू, निलेश आणि अवधूत. दुसरा षटकार निलेशच्या बॅटमधून. यावेळी अतिशय सुरेख चेंडू, वापसी, एक तेरी तो एक मेरी. बाबलचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत ज्या टप्प्यावर बाबल गोलंदाजी करतोय खरोखरच खूप सुंदर टप्पा बाबलने पकडलाय. अपवाद यापूर्वीच्या षटकाराच्या चेंडूचा जो ओव्हर पिच होता, थोडासा टप्पा मागे ठेवावा लागेल. धावसंख्या 53 वर स्थिरावलेली. यावेळी थोडासा चेंडूचा टप्पा मागे ठेवतोय. कदाचित कॉमेंट्री बॉक्सचा आवाज जात असेल बाबलच्या कानापर्यंत आणि कानात गेलेला आवाज आपल्या हृदयात पाठवतो, हृदयातून मेंदूकडे पाठवतो, मेंदू आपल्या हाताला सूचना देतोय आणि हात आणि हाताची बोट अगदी योग्य टप्प्यावर चेंडू पिच करतायत. बॅटची कड, विकास चेंडूच्या मागे आणि विकासच्या हातामध्ये पडलेला आजच्या दिवसातील हा 5वा झेल. पण 4 गडी बाद होतात कारण एक होता फ्री हिटचा झेल. एक सुंदर भागीदारी पाहायला मिळते आणि ही भागीदारी शेवटच्या षटकामध्ये समाप्त होते. निलेश वेंगुर्लेकर 2 षटकार मारून माघारी परततोय, पण टाळ्या नक्की वाजतील. निलेशसाठी अतिशय दमदार फलंदाजी, 2 अतिशय सुंदर उत्तुंग गगनचुंबी मयूर षटकार. आपल्या संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत 53 या धावसंख्येवर 10 चेंडू आणि 17 धावा ही निलेशची कामगिरी सांघिक 53 धावसंख्येमध्ये. पुन्हा एकदा बाबल अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. नवीनच फलंदाज जो आला होता स्ट्रायकर एंडवर, अमर रेवणकर नॉन स्ट्रायकर एंडवर धावबाद होतोय. इनिंगचा शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसंख्या 53. या शेवटच्या चेंडूवर अवधूत एखादा चौकार षटकार मारेल का, आपल्या संघासाठी खूप आवश्यक असणारा. पुन्हा एकदा बॅटची कड आणि या सामन्यात पहिल्यांदाच विकास कडून झेल सुटतोय, पण सुटलेल्या झेलावर सुद्धा विकास धावबाद करतोय. आपल्या संघासाठी सफलता मिळवून देतोय. सर्वात महत्वाचं चेंडू निर्धाव ठरवतोय आणि या निर्धाव चेंडू बरोबरच इनिंगची होते संगता. मयूर स्पोर्ट चषक 2024 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेनी क्रिकेटची ही ब्रँडेड स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकापेक्षा एक नामवंत संघ या स्पर्धेसाठी सहभागी होत आहेत. 3 दिवसामध्ये 3 संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतायत आणि आज 4था दिवस. सकाळपासूनच पडणारा सुंदर थंडगार पाऊस आणि या थंडगार पावसामध्ये वातावरण गरम करणारं रेनी क्रिकेट, पावसाळी क्रिकेट, रबर क्रिकेट. पहिल्या सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त करतोय विघ्नेश वॉरियर्स वायरी संघ ओमकार तळगावकरच्या बहारदार कामगिरीच्या जोरावर. दुसऱ्या सामन्यासाठी नाणेफेक जिंकतोय आई पावणाई माडखोल संघ. सावंतवाडी तालुक्यातील हा संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, निमंत्रण देतोय मालवण तालुक्याच्या श्रीदेव वेता वराड संघाला फलंदाजीसाठी. प्रारंभिक 3 हादऱ्यानंतर वापसी होतोय. एक सुंदर भागीदारी निलेश आणि अवधूतच्या दरम्याने. निलेश अवधूत आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवत आहेत. एकूण धावसंख्या होते 53. 6 षटकांचा सामना, 36 चेंडूमध्ये 54 धावांचा पाठलाग आणि या 54 धावांचा पाठलाग आई पावणाई माडखोल संघ करेल की श्रीदेव वेता वराड संघ 53 धावांचा बचाव करेल, हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आमचे सर्वांचे लाडके, अनुभवी आणि सर्वांचे मार्गदर्शक असे समालोचक, मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, मला माहिती असणाऱ्या तरी या 4 भाषा. पण मला वाटतं हरीश सर, काही दिवस जर आपण कोकणात येऊन राहिला तर मालवणी कॉमेंट्री सुद्धा आपण माझ्यापेक्षा खूप चांगली करू शकाल. तर ऐकूया आवाज आमचे सर्वांचे लाडके गुरुवर्य आणि मार्गदर्शक समालोचक हरीश पांड्या सर. शुभ दुपार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे.
मयूर स्पोर्ट्स प्रेझेंट्स मयूर चषक 2024. आज या स्पर्धेमध्ये 32 संघांचा सहभाग आणि आज शेवटचा पूल आहे. पूल ए मधून कुलस्वामिनी आंबेगाळी, दुसऱ्या दिवशी नुरवी स्पोर्ट्स चेंदवण आणि काल जर बघितलं तर बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले असे 3 संघाने उपांत्य फेरी गाठलेली आहे. या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक रोख रुपये 30,333 व चषक, द्वितीय पारितोषिक 15,555 रुपये व चषक, तृतीय पारितोषिक 3,033 रुपये व चषक, चतुर्थ पारितोषिक 2,222 रुपये व चषक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी प्रत्येकी 1,111 रुपये प्रवीण मिटबावकर साहेब यांनी पुरस्कृत केलेत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत. स्पर्धा पुरुषोत्तम खेळाडूसाठी 1,555 रुपये रोख आणि चषक आहे. रोख पारितोषिक 1,555 प्रवीण मिटबावकर साहेब यांनी पुरस्कृत केलं आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि स्पर्धेतील श्रेष्ठ खेळाडू यांच्यासाठी पायातले बूट हे लकी कांबळी यांनी पुरस्कृत केलेत. इतर जे चषक आहेत ते पुरस्कृत केलेत ते साई स्पोर्ट्स कट्टा यांनी. आणि स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही एकमेव स्पर्धा, सिंधुदुर्गचा सन्मान वाढवणारी ही स्पर्धा पूर्ण जगभरात पोहोचली आहे. मयूर स्पोर्ट्स वर लाईव्ह आहे ही स्पर्धा. माझी प्रेक्षकांना विनंती आहे, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकन दाबायला विसरू नका. त्याचे व्हिडिओज, रील्स इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही रोज बघतायत आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा. मयूरचे सर्व उत्पादनं तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या तुम्ही मी प्रेरणा देवेंद्र लोहार हे मयूर स्पोर्टमध्ये गेली 1.5 वर्ष काम करते आहे. राजू भालेकर सर यांच्या संकल्पनेतून गावाला कंपनी घालायचं असा त्यांचा हेतू होता. त्यातून आम्हाला म्हणजे जेणेकरून महिलांना रोजगार मिळेल अशी त्यांची संकल्पना होती आणि त्या माध्यमातून आम्ही इथे काम करायला सुरुवात केली. ह्या सर्व महिलांना इथे रोजगार मिळतो. तसंच कौस्तुभ सर आणि राजू भालेकर सर यांच्यामुळे मला इथे ॲडव्हान्स शिकायची पण संधी मिळाली. म्हणजे ग्राफिक डिझायनिंग वगैरे शिकायला त्यांनी मला संधी दिली. त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि प्रयत्न करेन डिझाईन शिकायचा. आणि कौस्तुभ सर आणि राजू भालेकर सर यांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला रोजगार मिळवून दिला. स्थानिक महिलांना रोजगार मिळवून आम्हाला खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचे दोघांचे आभार. क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे. गुरामवाडी कट्टा येथे ही स्पर्धा पंचायत मंगेश धुरी, बॉलर एंडला आणि स्ट्रायकर एंडला पंच बंटी केरकर, तिसरे पंच उमेश मांजरेकर. गुणसंख्या लेखक योगेश पेंडूरकर. वाईट बॉलने सुरुवात. समालोचनामध्ये आज आपल्याबरोबर जुळतायत अमोल जमदाडे, युवा जोश असलेले आमचे समालोचक मित्र आहेत. त्याचप्रमाणे बादल चौधरी, ज्याचं नाव आज 10 दिशांमध्ये पसरलेलं आहे. ओव्हरपिच चेंडू टोलावून मारलेला हा फटका आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने 1 धाव. बादल को कोई रोक नहीं सकता, बादल आएगा. जैसे आया सावन झूम के, आया बादल झूम के. तर हर पल आपके साथ है तो ही चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे प्रसादजी परब, ज्येष्ठ समालोचक, आपलेच कोकण रत्न, कोकणचे सुपुत्र आहेत. सोपा झेल बघा. त्याच जागेवर पहिल्या डावामध्ये आपण एक झेल मात्र सुटलेला बघितला होता. मात्र इथे पहिली संधी समोरून चालून आली आणि झेल सुटला आहे. धावसंख्या आहे 2. 54 धावा करायची आहेत आणि स्ट्राईकवर आहे बाबल.
शॉर्ट आर्म पुल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने निर्जन क्षेत्रामध्ये चेंडू थांबला आणि एक धाव बाबल यांच्या नावी. बाबल खातं उघडतोय. पावसाळी क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. चेंडूची फेकी करायची की नाही करायची तो द्विधा मनस्थितीत होता. म्हणजे एखादा 10वीतला विद्यार्थी कॉमर्स घेऊ की आर्ट्स घेऊ या द्विधा मनस्थितीमध्ये असतो. मात्र तोवर एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली 3. यावेळेला मात्र चूक होणार नाहीये. गुडलेज चेंडूवर जागेवर उभा राहून खेळायचा प्रयत्न, चेंडूवरनं नजर काढून घेतली होती आणि पहिला गडी मिळवून देतोय. गौरव आपला संघाचा गौरव वाढवतोय आणि बाद होऊन परततोय तो विकास. विकास धावांचा विकास करू शकला नाहीये आणि गडी मिळवल्यानंतर आता सर्व खेळाडू एकमेकांशी बोलतायत. हे खूप महत्वाचं आहे. आनंदाचा क्षण वाया गेला नाही पाहिजे. जल्लोष व्यक्त केला पाहिजे नवीन फलंदाज येईपर्यंत. आणि त्याचप्रमाणे आपल्याला काय रणनीती आखायची आहे यासाठी सुद्धा एक वेळ मिळतो. नवीन फलंदाज आता हळूहळू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. सुहास. तर मित्रांनो, उद्या मयूर यांचा वाढदिवस आहे आणि तो साजरा केला जाईल इथे आमच्या मंचावर. लाईव्ह टेलिकास्टची धुरा सांभाळत आहेत गौरव सावंत, प्रथमेश परब आणि ओमकार सावंत. नो बॉल. पडद्यामागच्या सर्व समन्वय आणि राजूबाईंचे जवळचे मित्र अनिल धोंडू माने यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो. धावसंख्या 4. 50 धावांची गरज आहे आणि नवीन फलंदाज सुहास आणि बाबल खेळपट्टीवर. नो बॉल, फ्री हिट. पहिल्या डावात 3 नो बॉल, दुसऱ्या डावात 2 नो बॉल. नो बॉल करण्याच्या बाबतीत दोन्ही संघ सख्खे भाऊ शोभतायत. तुम्ही टाकले आम्ही पण टाकू, तुम्ही 3 टाकले आम्ही 2 टाकलेत, टाकूया. धावसंख्या 5. या वेळेला कडक शॉट. किती लांब गेला चेंडू बघा. उत्कृष्ट टायमिंग ह्यालाच म्हणतात. सुहास आला आणि संघाच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्य आलं. नाव आहे सुहास, फलंदाजी झकास. आणि हे तर सुहासची झाकी है. बाबल का खेलना अभी बाकी है. धावसंख्या झाली ती 10. 11. आई पावणाई मांडखोळ. मांडखोळ, तेरेखोल हे आपण भूगोळमध्ये नक्की अभ्यास केला असेल. हे अशी ऐतिहासिक स्थानं आहेत आणि माणसाने एकदा कोकण नक्की यावं. येवा कोकण आपलंच असा. हाफ ट्रॅकर बॉल जोराने केलेला होता. नो बॉल. आता हा 3रा नो बॉल आणि फ्री हिट येईल. तुम्ही 3 टाकले आम्ही पण 3 टाकले, फिट्टूस झालं. राजू भालेकर यांच्या भाषेत म्हणायचं झालं मुंबईमध्ये ह्याला म्हणतात कानकी झाली छुट्टी. तर धावसंख्या 13 झालेत. आणि ह्या फ्री हिटवर काय होईल, कारण ह्या पुढील फ्री हिट्सवर फटके आले नव्हते. बाबलने मारलेला हा फ्लिकचा फटका, हेलिकॉप्टर शॉट मारायचा बेतात होते. ओहो, ही एक वेगळीच मजा आहे. आणि स्वतः बघा, मनुष्य सहसा स्वतःवर हसत नाही. जर तो स्टँडअप कॉमेडियन असेल तर हसू शकतो, पण हे पावसाळी क्रिकेट करू शकते. कारण जेव्हा जो खेळाडू खाली पडतो तो स्वतःवर हसतो आणि लोकांना हसवतो सुद्धा. म्हणजेच पावसाळी क्रिकेटर हे स्टँडअप कॉमेडियन पेक्षा कमी नाही आहेत. कपिल शर्मा, सुनील पाल, तुम्ही ऐकत आहात का? धावसंख्या झाली 14. 40 धावांची गरज आहे. युवराज. युवराज समोर बाबल. काहीसा खाली राहणारा मंदगतीचा चेंडू. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी सुरू केली युवराज यांनी.
आणि 54 धावा रोखत असताना मात्र कुठेतरी गतिरोधकाचं काम युवराजला नक्की करावं लागेल, कारण पहिल्या षटकात भरपूर धावा आल्या आहेत. 14 धावा पहिल्या षटकात दिल्या आहेत. वाईट बॉल. अवांतर धावा खूप मिळत आहेत या सामन्यामध्ये. आपण बघितलं नो बॉल वाईट बॉल सारखे काही थोड्या वेळाने आपण हे अवांतरची धावं बघत आहोत. वाईट बॉल. 1 पर ओव्हरचा इशारा पंचांमार्फत. धावसंख्या झाली 16. काही वेळा आपण म्हणतो ना रक्तरंजित क्रांती, तर ह्याच्यात काय मेहनत रहित क्रांती होऊ शकते. धावा आपोआप येत आहेत. फुलटॉस बॉल. हॉरिझॉन्टल बॅट शॉट. 1 धाव पूर्ण केले बाबल यांनी. धावसंख्या 17 वर पोहोचतीये. 37 धावांची गरज आहे. हा सामना जिंकणारा संघ लगेच आजचा पहिला सामनाचा विजेता संघ विघ्नेश वॉरियर्स वायरी समोर खेळणार आहे. काय जबरदस्त परफॉर्मन्स आज राहिलाय वायरी याचं. आंबामध्ये पायरी, मुनव्वर राणाची शायरी आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये विघ्नेश वॉरियर्स पायरी. बाबलने केलाय बबाल. बघायचंय चेंडू गेलाय. 3 खेळाडू. 1 चेंडू 3 क्षेत्ररक्षक. परत एकदा घसरला. स्कुबा डायव्हिंगला 500,000 रुपये देऊन सुद्धा हे आनंद भेटणार नाही. गुरमवाडीला या. धावसंख्या 20. 34 धावांची गरज. आणि या वेळेला 6 धावा. बाबलचा बबाल आणि शॉट बेमिसाल. ज्याचा नावातच आहे बल तो आहे बाबल. जो देतो विरोधकांना ट्रबल तो आहे बाबल. धावसंख्या झाली आता 26. 28 धावा अजून पाहिजे दुसरी फेरी गाठण्यासाठी. आज शनिवार 20 जुलै. अजून एक मोठा फटका मिड विकेटच्या बाजूने निघून जातोय. पंचांचा इशारा येणार आहे. 4 धावा. खणखणीत चौकार. दोन्ही फलंदाज एकमेकांना समजून घेत आहेत. एक नरम तर दुसरा गरम. गरम वाला नरम तर नरम वाला गरम. नरम गरम. धावा काढणे आपला धरम. धावसंख्या पोहोचते 30 वर. 24 धावांची गरज. युवराज समोर मोठा हल्ला. लांबलेला षटक. 16 धावा आतापर्यंत या षटकात दिलेत. स्ट्राइकवर आहे सुहास. गोलंदाज आहेत संदेश. पहिला चेंडू क्लोज टू द बॉडी. पुल केलाय चेंडूला. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने जातोय. 1 धाव. आणि आता वेगाने दुसरी धाव पूर्ण करतील. तिसरीचा प्रयत्न झाला असता परंतु नाही. समाधानी आहेत. पैशांचा पावसाचा लोभ असो वा धावांचा लोभ असो टाळावा. तर धावसंख्या 32. गरज आहे 22ची. हाफ ट्रॅकर बॉल. महेशच्या हातात चेंडू आला होता. चांगला प्रयत्न. महेशची फेकी आणि अजून एक गोष्ट मात्र प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती म्हणजे श्रीदेव वेताळ वराड आमच्याकडे स्कुबा डायव्हिंगची प्रॅक्टिस दिली जाते. संपर्क करावा. 2 बॅच आहेत. सकाळी 6 ते 8, संध्याकाळी 4 ते 6. आमची कुठेही शाखा नाही. शॉट. रॉकेट हिट.
असे फटके जे दर्जेदार असतात आणि 6 धावा बाबलच्या खात्यामध्ये जमा करतायत आमचे पेंडुरकर. तुमचे धावा सुरक्षित ठेवणारी एकमेव विश्वसनीय पेढी योगेश पेंडुरकर अँड सन्स. धाव संख्या झाली 39, आता हवेत 15. काय फलंदाजी करतोय बाबल आणि सुहास. हाफ ट्रॅकर बॉल. आरामात हा पुलचा चेंडू. पुलचा फटका चांगला होता. अजून एक धाव मिळू शकते. एकूण 2 धावा. मगाची सकाळी इथे येताना आत्ताच आमच्या बाजूने एक रिक्षा गेला काही वेळापूर्वी. त्याचा मागे लिहिलं होतं एकीचे बळ मिळते फळ. आणि हे एकी बघायला मिळते या दोन्ही फलंदाजांमध्ये. समन्वय चांगला आहे. परिस्थितीला साजेशी फलंदाजी ते करतायत. धावसंख्या पोहोचते ती आता 41 वर. स्ट्रेट 6. स्टँड अँड डिलिव्हर. इट्स अन आउटरेजियस शॉट. काय मारतोय सुहास. ज्याचा बरोबर तुम्ही करू नाही शकत अट्टहास तो आहे सुहास. ज्याची फलंदाजी आहे झकास तो आहे सुहास. ज्याच्या बॅटवर आल्यावर चेंडू करतो प्रवास तो आहे सुहास. 47. एक गडी बाद 47. आणि आता ही दुसरी गडी. ओ हो हो, काय बॅलन्स आहे साहेब तुमचं. स्वर्गातून मायकल जॅक्सन जर बघत असेल तर तो सुद्धा प्रेमात पडेल. आणि हेवी वेट आहेत. म्हणजे खाली पडले असते तर 4.3 रिश्टर स्केलवर अनुभवलं असतं आपण. असू द्या. आणि राकेश भाऊ आपल्यामध्ये आहेत. राकेश भाऊ बघतायत. स्मार्ट पर्सनॅलिटी आहे राकेश भाऊ पण. तर बादून परतोय. चांगली खेळी इथे दाखवून परतोय सुहास. मानलं पाहिजे कारण सुहासने सुरुवात केली आक्रमकतेची. त्याने पाया रचला आणि त्यावर बाबलने कळस चढवला. आत्ता मात्र जे आहे ते प्रवेश बाकी आहे. नवीन षटक घेऊन येतोय राहुल. हे डावातलं चतुर्थ षटक. बाबल बलबल बलबल बाबल. 1 धाव. राहुलने हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रवीण मिटबावकरजी यांच्या मार्फत. महेश बरोबर दोन्ही हाताला कमळ सारखे त्याने पसरवले आणि येणाऱ्या चेंडूचं स्वागत केलं. राहुलला पहिला गडी मिळालाय. अजून 2 चेंडूवर 2 गडी बाद केले की डायरेक्ट 500. राहुलला पाहिजे तसं देऊ. रोख पाहिजे तर रोख, गुगल पे पाहिजे तर गुगल पे, फोन पे. 500च्या मोबदल्यात वस्तू पाहिजे तर वस्तू पण देऊ. मिटबावकर साहेब आहेत. वाईफ हिअर व्हेन मिटबावकर इज हिअर. राजू भालेकर येत आहेत. रोज या स्पर्धेच्या निमित्ताने 3 ते 4 किलोमीटर अगदी बॉल बॉय पासून ते ऑर्गनायझरची भूमिका त्याने साकारली आहे. मी बघितलेला मयूरचा ऑलराऊंडर म्हणजे राजू भालेकर. खेळू नाही शकत कारण आधार कार्ड इथलं नाही आहे. उत्कृष्ट चेंडू. हॅट्रिकची संधी जरी हुकली तरी राहुलने इथे चांगली गोलंदाजी केली आहे हे मात्र नमूद करू इच्छितो. 20 धावा काढल्या होत्या. बाबल यांनी 18 धावा काढल्या होत्या. सुहास यांनी 1 धाव काढली होती. विलास यांनी, वसंत आणि प्रतीक हे 2 नवीन फलंदाज. चेंडू हवेत राहिला होता मात्र युवराजच्या बाजूने निघून जातोय. 1 धाव. धावसंख्या झाली 49. गेल्या 4 दिवसांमध्ये पहिल्यांदा असं घडते की पहिले 2 सामने आपण 6 षटकांचे खेळवले. पहिला सामना खूप लवकर संपला. म्हणजे गौरव सावंतने 2 केळी खायचा अगोदर तो सामना संपला दुसऱ्या डावात. महेशला अजून एक यश मिळतोय. धावबा 2 परतावा लागेल. सामना लवकर संपवण्याच्या बेतात होते मात्र
बाद होऊन परत आहेत. षटक खेळलं जाते इथे चतुर्थ. या सामन्यातून विजेता संघ लगेच खेळणार आहे विघ्नेश वॉरियर्स वायरी या संघासोबत. सध्या फलंदाजी करतोय आई पावणाई मांडखोल आणि गोलंदाजी करतोय श्री देव वेताळ वराड. मकरंद सावंत आपलं स्वागत आहे. सकाळपासून होते पण दृष्टिक्षेपात नव्हते. नवीन फलंदाज आहे बाबू. डाईव्ह मारून जर कॅच घेतली तर अजून 1000 रुपयाचं पारितोषिक. राकेश दगडे साहेब खूप खूप धन्यवाद. कौस्तुभ मसूरकर यांना नम्र विनंती आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. कौस्तुभ मसूरकर सीमारेषेवर राहिलेत लांब लांब. कौस्तुभजी या सोशल डिस्टन्सिंग जास्त ठेवू नका. मंदार मटकर दररोज एका संघाबरोबर मंदार मटकर यांची रेशीम गाठ जुळलेली दिसली या स्पर्धेमध्ये. आणि आज सुद्धा ती साई स्पोर्ट्स कट्टा याच्या बरोबर त्यांची रेशीम गाठ जुळलेली दिसेल. धावसंख्या 51, धावा पाहिजे 3. तर पुढील सामना सुद्धा 6 षटकांचा असेल. बॅटची आतली कडा 1 धाव. धावसंख्या पोहोचते 52 वर. म्हणजे आज सर्व सामने जर 6 षटकांचे झाले 7 सामने तर ती फुल पेट पॉम्फ्रेट थाळीसारखा आज अनुभव असेल. जसा बादल प्रसाद आणि अमोल जमदाडे यांना ऐकलं तर उत्तम दृकश्राव्य अनुभव मिळतो तसा उत्तम पॉम्फ्रेट थाळीचा अनुभव आज तुम्हाला मिळेल जर सर्व सामने 6 षटकांचे झाले तर. अजूनही 2 धावांची गरज आहे. अगदी सहज 5वं षटक आहे. 8 चेंडूमध्ये 2 धावा. सरळ सोपं सहज असं काम. हो जबरदस्त डाईव्ह मारली होती अवधूत. मानला पाहिजे अवधूतला. कमिटमेंट देतोय जबरदस्त अवधूत. अतिशय चांगला चेंडू तुषार यांचा मार्फत. आणि याचबरोबर षटक संपते 5वं. 6 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेज आहे. मागील 2 षटकामध्ये फक्त 5च धावा आलेत म्हणजे धावगतीला वेसण घातल्यात यशस्वी ठरलेत. राहुलने जर हा सामना काढला तर 1000 रुपये राकेशजी यांच्याकडून. राहुल तुझ्यासाठी रोख पारितोषिक येत आहेत. 500 रुपये प्रवीण मिडबावकर कडून. 1500 रुपये राहुलला. फक्त थांबवायचे 2 धावा. आता राहुलला फक्त 1च धाव थांबवायची आहे. 1500 रुपये वाट पाहत आहेत राहुल. पाच चेंडू 1 धाव. आणि विजयाच्या उंबरठ्यावर आई पावणाई मांडखोल. झेल उडालाय हवेत आणि झेल होणार नाहीये. याबरोबर विजयश्री नोंदवतोय तो म्हणजे आई पावणाई मांडखोल. आई पावणाई पावली आहे या संघाला आणि जबरदस्त विजय 6 गडी राखून मिळवलाय. तर सामनावीरचं पारितोषिक देणार आणि टॉस करणार आहोत. चला दोन्ही विजयी संघ वायरी आणि मांडखोळ दोन्ही संघ या नाणेफेकसाठी आणि नंतर आपण सामनावीरचं बक्षीस देणार आहोत.
मिठबावकर साहेब आणि डगरे साहेब दोघांना मी विनंती करणार आहे, आपण यायचं आहे. आपला शुभ असते सामनावीरचं पारितोषिक आणि नाणेफेक आपण करून घेणार आहोत संयुक्तरित्या. तर मांडखोळ संघ आलाय. चला वायरीचे कॅप्टन या. तर सामनावीर खेळाडू आहे बाबल, ज्याच्या बॅट मध्ये आहे बल, जो विरोधकांना देतो ट्रबल.